तर आज आपण बनवणार आहोत फरसबीची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। मी घेतली आहे फरसबी बारीक कापून, त्यानंतर टोमॅटो एक, बटाटा सोलून कापून घेतलाय, कांदा बारीक चिरलाय। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे हळद, तिखट, जिरं, धणे जिरे पूड, मीठ आणि मला गरम मसाला आवडतो म्हणून गरम मसाला आणि हो हिंग। तर आपण तेल घेऊयात। तेल तापले की त्यात थोडं जिरं, हिंग आणि लगेच आपण त्यात कांदा घालून परतवून घेऊया चांगला। कांदा झाला की त्यात आपण घालणार आहोत टोमॅटो। टोमॅटो घालायला थोडा वेळ लागतो। त्यानंतर आपण त्यात घालत आहोत बटाटा। जरा बारीकच चिरून घ्यायचा म्हणजे लवकर शिजतो। त्यात थोडंसं मीठ घालूया म्हणजे लवकर शिजेल। झाकण ठेवून आपण बटाटा थोडा शिजवू द्यायचा। त्यात आपण घालत आहोत हळद, तिखट, धणे जिरे पूड आणि आपण चिरून घेतलेली फरसबी। चांगलं एकजीव करून घ्यायचं। तर आपण जास्त पाणी घालत नाही आहोत म्हणून थोडंसं पाणी घालून भाजी आता शिजवूयात। मध्ये मध्ये हलवायची भाजी, कारण खाली लागण्याची शक्यता असते। तर इथे भाजी चांगली शिजली आहे। भाजी शिजायला मला 6 ते 7 मिनिटं लागली। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी खाण्यासाठी तयार आहे।